Good morning. Today's our topic is to determine molar mass of given solute by using boiling point elevation. In last period we have seen what is the relation between molality and boiling point elevation, and that expression is given by this formula, that is boiling point elevation is equal to delta TB is equal to KB into M. What is delta TB here? It is the boiling point elevation. What is KB? It is the boiling point elevation constant, or we can also say it as the ebullioscopic constant. And what is small m? It is the molality. Now by using this formula we can calculate the molar mass of solute. Now see how we can calculate it. In this expression, delta TB is equal to KB into M. What is M here? Molality. मोलॅलिटी कशी काढतात माहिती आपल्याला 11th मध्ये आपण बघितलं होतं की मोलॅलिटी म्हणजे काय. इट इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय, किंवा आपण असं म्हणू शकतो द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. दॅट मीन्स मोलॅलिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट upon mass of solvent in kg. Now this M can be written as moles of solute means it is given by N2, and mass of solvent that is it is given by W1. आपल्याला हे नोटेशन्स माहिती आहे. हे सॉल्व्हंट जे असतात आपण सगळे 1 ने दाखवतो आणि सोल्यूट असते 2 ने दाखवतो, आणि मोल्स ऑफ हे जे आपण N2 ने दाखवत असतो. आता बघा मोल्स ऑफ सोल्यूट जर काढायचं असेल दॅट मीन्स N2 जर आपल्याला काढायचं असेल तर कोणत्याही नंबर ऑफ मोल्स काढताना आपण काय करतो, वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय इट्स मोलर मास. इथं वेट जे घेतले आपण W2 ने घेणार आणि त्याचे मोलर मास जे हे कॅपिटल M2 ने दाखवणार. दॅट मीन्स N2 इज इक्वल टू M2 by N2. Now if we put this value in this, what is M here? M is equal to W2 upon W2 by M2 upon W1. But instead of W1 we will write here W1 upon 1000. याचं का लिहिलं असेल, कारण हे जे मास दिलेलं आहे हे इन किलोग्राम दिलेलं आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू आपल्या ग्रॅम्समध्ये असतात. याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला 1000 ने डिवाइड केलेलं आहे. म्हणजे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तुम्ही असं लिहू शकता की 1000 वरती जातील, दॅट इज 1000 W2 अपॉन M2 इथे येतील M2 अपॉन W1. Now put this value of M in equation first. We will get here delta TB is equal to KB as it is 1000 W2 upon M2 W1. आपल्याला बघा हे जे मोलर मास आहेत, मोलर मास ऑफ सोल्यूट, त्याला जर ह्या साईडला जर आपण घेतलं बाय चेंजिंग साईड, we will get here M2 is equal to KB, or first we will write 1000 into KB into W2 अपॉन इथं काय राहिलं फक्त W1, पण हा जो डेल्टा टी आहे हा इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल, दॅट इज डेल्टा TB इंटू W1. हा जो फॉर्म्युला दिसतो आपल्याला M2चा, याच्यामध्ये बघा आपल्याला बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन गिवन असणार प्रॉब्लेम्समध्ये. त्यानंतर वेट ऑफ सॉल्व्हंट हे ग्रॅममध्ये आपण कन्वर्ट करतोय म्हणून त्याला इथं 1000 ने मल्टिप्लाय केल्यावरती. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ KB बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशनची जी ती व्हॅल्यू सुद्धा गिवन असणार, आणि
वेट ऑफ सोल्यूट, जो सोल्यूट आपण नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड करतोय त्याचं वेट दिलं असणार. बाय युझिंग दिस वी कॅन कॅल्क्युलेट दी मोलर मास ऑफ सोल्यूट. आता ही जी व्हॅल्यू आहे याच्या साहाय्याने एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येतो त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत. ते एक्झाम्पल बघू आपण इथं. बघा काय दिलेले आहेत. दी नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 degree Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degree Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius kilogram mole inverse. काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. सगळ्यात पहिले इथे म्हटलेलं आहे की इथिल ॲसिडेट हा सॉल्व्हंट दिलेला आहे आपल्याला आणि त्याचा नॉर्मल बॉइलिंग पॉईंट म्हणजे आपण त्याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट तो दिलेला आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये आपण एक नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलेला आहे तो घेतला आहे 50 ग्रॅम आणि इथिल ॲसिडेट आहे म्हणजे सॉल्व्हंटचं वेट घेतले आहेत 150 ग्रॅम. आता हे जे सोल्युशन तयार झालं आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट वाढलेला आहे आणि तो किती झाला आता 84.27 डिग्री सेल्सिअस. आता हे असताना आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे केबीची म्हणजेच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे इथिल ॲसिटेटसाठी 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम मोल इन्व्हर्स. इथं तुम्ही केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस कोणत्याही घेतल्या चालतात. हे व्हॅल्यूज दिले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये याचं सोल्युशन जे हे सोल्युशन कशा पद्धतीने दिले आहेत ते बघू आपण. बघा काय म्हटलेलं आहे इथं. फॉर्म्युला आहेत M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1 जो आता आपण डिराईव्ह केलं आहे एक्सप्रेशन तो फॉर्म्युला घेतला इथं. गिवन मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे वेट ऑफ सोल्यूट घेतलेलं आहे 50 ग्रॅम, वेट ऑफ सॉल्व्हंट 150 ग्रॅम. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट कितीने इन्क्रीज झाला तर आपण सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटमधून सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट जो मायनस केला तर तो आला 7.21 डिग्री सेल्सिअस. त्यालाच आपण डिफरन्स असल्यामुळे तो आपण त्यालाच केल्विनमध्ये सुद्धा लिहिला तरी चालतो कारण की डिफरन्स हा सारखाच येतो दोन्हीमध्ये पण 7.21 केल्विन. तसंच केबीची व्हॅल्यू जी दिली आहे 2.77 त्याला तुम्ही डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी केल्विनमध्ये लिहिलं तरी चालतं. दॅट इज 2.77 केल्विन किलोग्रॅम मोल इन्व्हर्स. या सगळ्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर M2ची व्हॅल्यू बघा इथं आपण कॅल्क्युलेशन करून डायरेक्टली ते दिलेले आहेत. यू कॅन कॅल्क्युलेट दिस. हे सगळी व्हॅल्यू येतील 128 ग्रॅम मोल इन्व्हर्स. नाव ही जी व्हॅल्यू आलेली आहे मोलर मास ऑफ सोल्यूट तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ती व्हॅल्यू देऊ शकतो. त्या सगळ्या व्हॅल्यूज गिवन असतात. खूप सिम्पल बघा. हे प्रॉब्लेम जे असतात खूप अवघड राहत नाही. आपल्याला फक्त गिवन काय ते त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूट काढू शकता. ह्या झाल्या दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यानंतरची तिसरी जी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. त्यानंतर त्याचं डेरिव्हेशन आणि त्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स हे आपल्याला बघायचे आहेत. पण लक्षात घ्या फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन याच्यात खूप साम्य आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीचे आता ते झालेले आहेत याचं एक्सप्रेशन आणि हे याची जर चांगलं प्रिपरेशन केलं तर तिसरा जो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे हा खूप तुम्हाला सिम्पल जाणार आहे. सो वी विल सी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन in next topic. Thank you.